जगद्गुरु संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यावरील प्रवचनामध्ये आपण करुणा हा विषय पाहतो. करुणा या प्रकरणातील असणारा हा तिसरा अभंग आहे. तुकोबारायांनी पांडुरंगाच्या समोर हे करुणापूर्ण प्रार्थना केलेली आहे. त्या प्रार्थनेमध्ये त्यांनी प्रारंभीच प्रश्नार्थक शब्दांचा प्रयोग केलेला आहे. संत तुकोबाराय पांडुरंगाच्या समोर एक प्रश्न उपस्थित करतात. करुणा अनन्य भक्तीचं अंग आहे. करुणा अंतःकरणात आल्यानंतर ती शब्दामध्ये प्रवेश करू शकते. हृदयात जर करुणा नाही तर ती शब्दात येणं शक्य नाही. विहिरीत जर पाणीच नाही ते बातमीमध्ये येणं शक्य नाही.
तुकोबारायांचं जीवनच भगवत कृपेनं करुणापूर्ण जीवन आहे. आणि म्हणून भगवंताच्या समोर भक्तीच्या नात्यानं करुणा मांडण्याचा प्रयास करतात आणि त्यांचा तो सार्थक प्रयास आहे. तुकोबारायांनी पांडुरंगाची कृपा संपादन व्हावी यासाठी फार मोठा प्रयत्न केलेला आहे. साधना करत असताना, ईश्वर प्राप्तीचे प्रयत्न करत असताना भगवंताची जवळीक साधायची आहे, सामिप्यात पोचायचं आहे. आणि त्यांचं सानिध्य केव्हा मिळेल पांडुरंगाचं, ही उत्कंठापूर्ण जिज्ञासा त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि म्हणून त्यांचं हृदय तळमळीचे बोल प्रकट करते. आणि त्यांच्या अंतःकरणात ती तळमळ आहे, जी जिज्ञासा आहे, ती एका प्रश्नाच्या द्वारे ते मांडतात. आणि त्यांचा तो प्रश्न एवढाच आहे, काय ऐशी दशा येईल माझ्या. हे पांडुरंगा, माझ्या हृदयामध्ये अशा प्रकारची दशा केव्हा येईल, कोणती दशा, असा जर प्रश्न कोणी उपस्थित केला, त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अभंगाच्या ध्रुपदामध्ये दिलेलं आहे. अभंगाचं जे ध्रुपद आहे, या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आहे. ध्रुपदामध्ये ज्या दशेचा उल्लेख केला, ती दशा माझ्या जीवनामध्ये केव्हा येईल, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. भगवंतापुढे ज्यावेळी ते प्रश्न मांडतात, त्यावेळी भगवंत काहीच उत्तर देत नाही. ते केवळ तुकोबारायांच्या प्रश्नाकडे, तोंडाकडे पाहतात की हा काय प्रश्न करतो. कारण काही प्रश्न जेवढे अलौकिक असतात, त्या प्रश्नाची उत्तर आयुष्यभर जरी आपण शोधत बसलो तरी सुद्धा मिळणं शक्य नाही. इतके प्रश्न अवघड असतात, इतके प्रश्न गूढ असतात. तुकोबाराय म्हणतात, मी कोणत्याही अवघडात शिरण्याचा प्रयत्न करत नाही. माझा एक साधारण प्रश्न आहे, आणि ज्यावेळी ती दशा प्राप्त होईल आणि त्या दशेच्या प्राप्तीनंतर पुढे मात्र प्रश्न उद्भवणार नाही. तुकोबारायांनीच म्हटलेलं आहे, दशा येऊनी बांधली अंगी, पांगिला मोहे विषय संगी. ज्या दिवशी विषयाचा संग तुटे, विषयाकडे जाण्याच्या प्रती तुम्ही पांगुळ व्हा, म्हणजे विषयाकडे जाण्याचा मार्ग संपलेला असेल, त्यावेळी तुमच्या अंगी हृदयात ती दशा प्रकट होईल. भक्तीमध्ये दशेची प्राप्ती होण्याचं साधनत्व आहे. तुकोबाराय एका ठिकाणी असंही म्हणतात, अवघ्या दशा येणे साधिती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे अंतरीची मूर्ती, भावशुद्धी जाणवली. अंतरातला परमात्मा समोर जर उभा करायचा असेल
तर सगुण भक्तीच्या चिंतनाने वैष्णवाच्या हृदय देशामध्ये दशेचं अवतरण झालं पाहिजे, दशा प्रगट झाली पाहिजे. भक्तीमध्ये अनंत दशा आहे. ज्ञानाचा आणि दशेचा संबंध नसतो. ज्ञानी लोक ज्याला स्थिती म्हणतात, वैष्णव त्याला दशा म्हणतात. भगवद्गीतेमध्ये त्याला स्थिती म्हटलेलं आहे. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ एनाम प्राप्य नैगुह्यते. मोहाची निवृत्ती झाल्यानंतर ब्रह्मस्थिती प्राप्त होते, अर्थात ब्रह्मानुभूती होते. ज्ञानाने प्राप्त होणारी दशा ज्ञान स्वरूप असते आणि भक्तीने प्राप्त होणारी दशा सुद्धा भगवत स्वरूप असते. वैष्णवाला भगवंताचं स्वरूप प्राप्त करायचं आहे. ज्ञानी म्हणतो न मे मुक्ती न मे बंधा. न मला मुक्ती पाहिजे, कारण मी बांधलोच नाही गेलो तर मला मुक्त होण्याची गरज नाही. बंधनची नाही भावे मुक्त कासया म्हणावे. जर बंधनच नाही तर मुक्तीच्या प्राप्तीची जिज्ञासा सुद्धा उद्भवणं शक्य नाही. आणि भगवत भक्त बंध मोक्षाच्या भानगडीत पडलेला आहे. त्याची साधना, त्याच्या साधनेचं अंतरंगातलं विशेषणत्व, ज्याचं विशेषत्व आहे ते अतिशय महत्वाचं. म्हणून भक्ती सरळ आहे म्हणतात. भक्तीला कोणी सोपं सांगितलेलं आहे, कोणी सरळ सांगितलेलं आहे. परंतु ज्यावेळी व्यक्ती भक्ती करू लागतो किंवा साधना करू लागतो त्यावेळी तो कंटाळत असतो. एक वेळ अशी येते की त्याला हे सर्व काही नको वाटतं, करण्यामध्ये काही स्वारस्य वाटत नाही, करण्यामध्ये काही अर्थ प्रतीत होत नाही. असं वाटायला लागतं की मी जे करत आहे ते निरर्थक तर नाही. ज्यावेळी भगवंताच्या प्रती विश्वास, भगवंताच्या प्रती असणारी धारणा, भगवंताच्या प्रती असणारी निष्ठा कमजोर असेल तर त्याच्यामध्ये हे प्रश्न उभं राहणं ठीक आहे. तुकोबाराय सुद्धा कधी कधी आपल्या परमार्थाला कंटाळण्यासारखे दिसतात. आणि ज्यावेळी त्यांच्या मनामध्ये असा काहीतरी विलक्षण भाव निर्माण होतो त्यावेळी ते भगवंताला न घाबरता बोलतात, मी तुला विचारत आहे, तू काही बोलत नाहीस, हे काय? तुकोबारायांनी हे सुद्धा विचारले, मौन का धरिले विश्वाच्या जीवना उत्तर वचना देई माझ्या. मी तुम्हाला प्रश्न करतो आहे आणि तुम्ही मौन धरून बसलेले, काहीच बोलायला तयार नाही. मौन का धरिले विश्वाच्या जीवना उत्तर वचना देई माझ्या. माझ्या प्रश्नाच्या उत्तर द्या. तुम्ही तर मौन धरून बसलेले आहे, डोळे बंद करून उभे आहे, कमरेवरती हात देऊन शांत उभे आहे. भगवंतानं मौन सोडून माझ्याशी काहीतरी बोलावं, मौन सोडून काहीतरी माझ्याशी बोलावं अशी तुकोबारायांची इच्छा आहे. परंतु पांडुरंगाने सुद्धा इतकं मौन पक्क धरलेलं आहे, घट्ट धरलेलं आहे. मी जर बोललो तर तुकोबारायांची जिज्ञासा समजल्याशिवाय राहणार नाही. आणि मी मौन धरून राहिलो तर त्याच्या जिज्ञासेमध्ये उत्कंठा निर्माण होईल, तळमळ निर्माण होईल, एक आशा निर्माण होईल. एवढं मात्र नक्की आहे, त्याच्या आशेची निराशा मी करू शकणार नाही. मौन धरलं भगवंताने. आणि मौन सोडल्याशिवाय पुढचा रस्ता मोकळा होणार नाही.
मौन धरलं तर काय उत्तर काय मिळतील? एखादा ज्ञानी पुरुष आहे, साधकाचे अनंत प्रश्न त्याच्या समोर मांडले गेलेले आहेत, तो बोलतच नाही, तर न बोलणं हे साधकाचं अहित ठरेल. तसं पांडुरंगा, तू जर नाही बोलू शकलास, माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही, आणि मला तर उत्तर पाहिजे. उत्तर वचनात येईल. कधी कधी मौन सुद्धा घातक ठरतं. एक फार छोटीशी मजेदार गोष्ट आहे. दोघं पती पत्नी, आणि पती पत्नी होते, स्वयंपाक तयार करतात, अतिशय गरिबी, मजदुरी करून 4 पैसे मिळाले, त्याचा सीधा आटा आणला, स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक काहीच नाही, स्वयंपाक तयार केला. छोट्या छोट्या म्हणा, मोठ्या म्हणा, 5 भाकरी तयार केल्या. बाई म्हणाली, आतापर्यंत मी तुम्हाला काहीच नाही बोलले, मला माहित आहे की 5 भाकरी झाल्यानंतर 3 तुम्ही खाणारा, 2 मला ठेवला, कारण तुमचा पतीचा अधिकार थोडासा मोठा आहे, तुम्ही 3 जरूर खाणार, पण आता हे नाही करणार. दिवसभर मी कष्ट केलेले आहे, माझ्या 2 पैशाचा सीधा आटा आणलेला आहे, आता तुम्ही एक काम करा, मी 3 खाईन आणि तुम्ही 2. दोघंही आपल्या गोष्टीवर अडून गेले. 3-2चा झगडा सुटायला तयार नाही. पुष्कळ वेळा झगडले, शेवटी म्हणाले, बघ एक गोष्ट सांगतो, काय, आपण दोघांना मौन धरायचं, आणि जे अगोदर बोलेल त्यांना 2 खायचं, म्हणजे मागून बोलेल त्याला 3. ठरलं त्यांचं. संध्याकाळची वेळ, संध्याकाळचा स्वयंपाक होता. दोघांना 2 कोपरे झाले. बाई एका कोपऱ्यात बसली, बुवा एका कोपऱ्यात बसला, बोलायला तयार, कारण जे बोलेल त्याला 2, आणि 2 बोलणार नाही त्याला 3. भाकरी दुर्डीतच दोन्ही कोपऱ्यामध्ये दोघे बसलेले आहेत, आडून बसले. ती बाई बोलायला तयार नाही, आई बोलायला तयार नाही. सकाळ झाली, म्हणजे झगडाच मिटला नाही तर दरवाजा उघडण्याचा काय प्रश्न आहे, दरवाजा आतून लावलेलाच. लोकांना वाटलं बाई सकाळी उठून सर्व करते, आज दरवाजा बंद आहे, काय भानगड आहे. आणि आत्महत्या तर नाही केलेली, काय भानगड आहे. लोकांनी दरवाजा तोडला, दोन्ही कोपऱ्यामध्ये 2 असेच पडले. तुम्हाला बोलायचंच नाही तर डोळे तरी कशाला उघडे ठेवायचे, डोळे बंद करून घेतले, हातपाय पसरून दिले, बसले. आणि दोघांच्या मनात ती दुर्डी 5 भाकरीची, दोघांच्या मध्ये लोकांनी पाहिलं. लोकांनी पता नाही, रात्री तर स्वयंपाक करत होते, हसत होते, बोलत होते, काहीतरी म्हणत होते, आणि सकाळी आता काहीच नाही. डॉक्टर आणला गावातला डॉक्टर मन आहे, नी मागे खत्री जानवाला डॉक्टर आणला. तो डॉक्टर म्हणाला, हात पायावर गेले, दोघे गेलेले, बराच वेळ झाला. तो पता नाही त्याला त्यांचा हात नाकी काही गरम लागले, गेले. आणि गेले म्हटल्यानंतर मग गावाची घाई उचलायची. कोणी गेला असेल की लवकर माणसं जमा होतात, प्रवचनात नाही जमा होणार. गेलं म्हणून त्या तिथून निघणार, चला आमका गेलेला आहे, तो त्याला फोन करणार, तो त्याला फोन करणार. पण एकही असा माणूस सापडणार नाही की चला आता प्रवचन चालू होणार आहे, फोन करा त्याला, बोलून घ्या. जमा झाले लोक. त्यांचं जे तिरडी होती, ते माड होतं, तेही बांधणारे लोक आले, दोऱ्या वळल्या, त्यांनाही आवडलं. ते म्हणजे आता पती पत्नीचे वेगवेगळे कशाला करणे, एकावर एक दोघंही बांधले. 4 पैलवान बोलले, गावातले उचलले. आता बाई पुष्कळ चिमटे घ्यायली, पण नाही ना, ते बोललं तर 2च मिळतं.
भानगडी काय करायचं? मशानात गेले, शरण नटलं, त्याच्यावर मांडले. मला माहित होतं बाई काय हट्ट धरतात नाही, पक्की येते ती, तिचा हट्ट सोडणार नाही. कारण त्याला माहित होतं की लग्नात तिनं सुपारी सोडली पण मला सुटली नव्हती. म्हणजे आपल्यापेक्षा मजबूत होती. आता बिलकुल शेवटचा क्षण आला, आता अग्नीच लावायचा आहे. शेवटी तो मला जाऊ दे, आपली आता आपली. तो म्हणाला तू 3 खा, मी 2च खातो. माणसंही बरोबर 5, 4 खाते तरी ते पण केव्हा त्यांना वाटलं काय वृत्त लागत झाले यांच्या रूपात काय लागलं, तसेच फेकून दिले, तसेच लोक पळाले. सोडायला सुद्धा कोणी हट्ट. तसा तुकोबारायांचा हट्ट आहे. भगवंता माझ्यासाठी, मला उत्तर देण्यासाठी मौन सोडा. तुम्ही जर मौन सोडलं तरच माझं सर्व काही व्यवस्थित होईल. आणि म्हणून त्याने म्हटलं की मौन का धरिले विश्वाच्या देवाला, उत्तर वचना माझ्या देवी. कारण हे नाथ आता मी करुणा भागवत आहे, कृपा वचनाची वास पाहत असे, करुणा ओरसे बोला काही, तुमच्या वाणीतून कृपेचे वचन येतील या गोष्टीची मी आशा करू नये. आणि म्हणून आता करुणा ओरसे बोला काही. ओरसे शब्दाचा अर्थ आहे आता काहीतरी बोला, आणि असं बोला, रसपूर्ण बोला, जे शब्द बोलल्यानंतर त्या शब्दातून अर्थ प्रतीत झाले पाहिजे, असं काहीतरी बोला. कारण माझा प्रश्न आहे, कयाशी दशा येईल माझ्या. मी तुम्हाला प्रश्न करतो देवा की माझ्या शरीरामध्ये, शरीर अंग म्हणजे शरीर, शरीर म्हणजे हृदय, माझ्या हृदयाचा एक प्रश्न उभा राहिलेला आहे, त्याचं उत्तर द्या. मी वाट पाहत आहे. भगवंता, तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल की बोलणं अवघड आहे, उत्तर देणं अवघड आहे. समोरचा माणूस नुसता प्रश्नच करत असेल, उत्तर देण्याचा चान्सच देत नसेल. काही माणसं नुसते बोलतच राहतात, किती बोलायचं याचंही त्यांना काही अनुमान नसतं, तारतम्य नसतं, नुसते बोलत राहतात. बोलणं अतिशय अवघड आहे. बोलण्यापेक्षा करणं अवघड असतं. बोलू तो कोणी शकतो, परंतु वचनाप्रमाणे कर्तव्य करणं हे अतिशय अवघड आहे. तुकोबारांनी जास्त प्रश्न केले नाही, काही ठराविक प्रश्न केले. त्यापैकी मात्र हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की त्यांना दशेची प्राप्ती पाहिजे, आणि ती दशा कशाने मिळेल हे विचारून घ्यायचं आहे. कोणती दशा आहे त्याचा उल्लेख मी नंतर अभंगातच आहे तेव्हा करणार आहे. प्रश्न ठीक आहे, प्रश्न करायला पाहिजे, परंतु प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर योग्य असेल तर समाधान सुद्धा मिळायला पाहिजे, समाधान सुद्धा समजायला पाहिजे. काही माणसांना उत्तर जरी मिळाले तर समाधान मिळत नाही, तेव्हा नाही असं नाही, असं आहे, असं नाही, असं आहे. एक छोट्याशा खेड्यातला माणूस बिमार पडला आणि लोकांनी सांगितलं की तुम्ही आता बिमार झालेले आहात, आम्हाला असं वाटतं की जा दवाखान्यात. तो म्हणाला मी माणूस आळाली आहे, दवाखान्यात गेल्यानंतर मला तर काही कळणार नाही. शेजारच्या माणसानं सांगितलं डॉक्टरकडे तुम्ही गेले की डॉक्टरला सर्व विचारून घ्यायचं आणि अगोदर आपला अडाणी पण जे आहे त्यांच्या समोर मांडून द्यायचं, पण तो डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगेल. हा माणूस गेला डॉक्टरकडे एकटाच. डॉक्टरनं त्याला चेक केलं, 4 गोळ्या दिल्या. 4 गोळ्या दिल्या, त्याच्या हातावर 4 गोळ्या ठेवल्या. तो म्हणजे घ्यायच्या कशा?
प्रश्न करायला सुरुवात केली. 4 गोळ्या एकदा घ्यायच्या का 2 वेळा घ्यायच्या का 3 वेळा घ्यायच्या? डॉक्टर तसाच होता तो मला काही हरकत नाही, एकदा जरी 4 गोळ्या घेतल्या तरी चालतात, घेऊन टाक. मग तो म्हणाला 4 गोळ्या घ्यायच्या पण पाण्याबरोबर घ्यायच्या का दुधाबरोबर घ्यायच्या? डॉक्टर म्हणाला ठीक आहे, पाण्यापेक्षा दूध बरं आहे, थोडं दुधाबरोबर घ्या. तिसरा प्रश्न केला. आता त्या 4 गोळ्या दुधावर घ्यायच्या तुम्ही सांगितलंय, मला कळालं, पण म्हशीच्या दुधाबरोबर घ्यायच्या का गाईच्या घ्यायच्या का बकरीच्या घ्यायच्या का मेंढीच्या घ्यायच्या हे सांगा. डॉक्टर म्हणला गाईचं दूध बरं राहील, गाईचं दुधाबरोबर घ्या. मग तो म्हणलं ठीक आहे. आता मला बरेच वाजलेले 5-6 वाजले, आता संध्याकाळची वेळ झाली. मग आता जेवल्यावर घ्यायच्या का झोपताना घ्यायच्या का झोपीतून उठल्यावर घ्यायच्या? डॉक्टरांना त्याला डॉक्टर एक कंटाळा, तो मला ज्यावेळी तुम्हाला वाटेल त्यावेळी घ्या. म्हणलं डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं गाईच्या दुधाबरोबर घ्यायचे ते मला कळालं, परंतु ते दूध मी माझ्या हाताने प्यायचं का माझ्या बायकोनं दिल्यानंतर चालेल, बायकोनं पाजल्यानंतर चालेल? डॉक्टर म्हणला तुम्ही घेतलं तरी चालेल, बायकोनं पाजलं तरी चालेल, आणि तुम्ही बायको जर घरी नसली तर सालीनं पाजलं तरी चालेल, काही आहे पण घेऊन टाका. डॉक्टर त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ लागला. शेवटी डॉक्टर इतका कंटाळला की डॉक्टराला राग आला. डॉक्टर म्हणला भाग जाय आज पळ आले या दवाखान्यात. तो ना डॉक्टर मला हे सांगा की पायानं पळायचं का घोड्यावर बसून पळायचं हे सांगा. बापरे, मला तो प्रश्न किती, माणूस तर अडाणी म्हटलं शेवटी. अडाणी माणसाचे प्रश्न फार खतरनाक असतात, लक्षात ठेवा. तो मला पायी पळ्या घोड्यावर पळपण जायचं. मग डॉक्टर साहेब मग तसं जर केलं तर मग एसटीनं जाऊ का आगगाडीनं जाऊ? तर म्हणाला आगगाडीनं गेलं तर बरं आहे, पैसे कमी लागतील. म्हणजे डॉक्टर साहेब पैसे कमी लागतील पण माझ्याजवळ पैसेच नाही, जाऊ कसं? डॉक्टर साहेबाला वाटलं याच्यापासून भिन्न सोडण्यासाठी डॉक्टरनं 10 रुपये काढले, 2-2च्या नोटा 5 काढल्या आणि त्याच्या हातावर दिले. घ्या म्हणजे 10 रुपये, कशाने का? तो म्हणाला डॉक्टर साहेब मग तुम्ही पहिली नोट हातावर ठेवली ती 3 तिकीट काढू का शेवटची ठेवली तर 3 तिकीट काढू? प्रश्न इतके उभे राहू लागले. डॉक्टर म्हणाला आता करायचंच काय? किती उत्तर दिली आणि किती प्रश्न केले तरी सुद्धा याच्याजवळ प्रश्नच आहे. मग दिले त्याजवळ गेला रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशनवर 5 वाजून 10 मिनिटांना गाडी सुटायची, 5:30 वाजता तिकीट काढणारी गाडी गेली, पुन्हा दवाखान्यात बदला. म्हणून डॉक्टर साहेब आता रात्र झाली, आता रेल्वे गेली, आता काय करू हे सांगा. डॉक्टर म्हणाला मी जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत याचेही प्रश्न संपणार नाही, उत्तरच किती देऊ? शेवटी डॉक्टरच दवाखाना सोडून पळून गेला. ही प्रश्न आहे, प्रश्नाची त्यानं झडी लावली. तसा जो तर्क करणारा व्यक्ती असतो तो प्रश्नांची झडी लावतो. आणि तार्किक लोकांनी इतके प्रश्न केले म्हणून त्या प्रश्नाच्या उत्तराचे शास्त्र बनले, पोथ्या बनले, पुराण बनले, धर्मग्रंथ बनले. हे सर्व प्रश्नांची उत्तर आहे. तुकोबारायांनी सुद्धा असा एक प्रश्न केला की मला हे सांगा की अशी दशा केव्हा प्राप्त होईल? भगवंताने मौन घातलेलं आहे. भगवंताला हे जाणून घ्यायचे याला कोणती दशा पाहिजे. म्हणून तुकोबाराय पहिल्या अभंगात दशेचा उल्लेख करत नाही. पहिल्या चरणामध्ये ते म्हणतात हे ना हे परमेश्वर काही ऐशी दशा येईल माझ्या अंगाला, हा माझा प्रश्न आहे. आणि ती दशा प्राप्त होण्यासाठी चित्त पांडुरंगात झुरत असे.
चित्त पांडुरंगा झुरतसे, हे पांडुरंगा माझा अंतःकरण ती दशा प्राप्त होण्याकरता रात्रंदिवस झुरत आहे, तळमळत आहे. ज्यावेळी भक्तीमध्ये अंतःकरणातला भाव आणि त्या भावाची शुद्धता याला फार महत्व असतं. म्हटलेलं आहे की जो भाव आहे त्या भावाविषयी शास्त्रकार सांगतात, ऋषी भी चित्त माशून्य क्रीडासो भाव उच्चते. त्यांनी म्हटले की रुची भीच चित्त, अंतःकरणामध्ये जी रुची आहे, रुची म्हणजे प्रेम, त्या प्रेमानुसार अंतःकरणात एक भावपूर्ण परिवर्तन होत असते आणि परिवर्तनातून निर्माण झालेला संस्कारच भाव ही ती उच्चते, तो भाव आहे. आणि तो भाव इतका शुद्ध आहे, रूप गोस्वामीने आपल्या भक्ती रसामृत सिंधू नावाच्या ग्रंथात असा उल्लेख केलेला आहे की प्रेमस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैः बुधैः पंडितैः. पंडितांनी भाव कशाला म्हटलेला आहे? प्रेमस्तु प्रथमावस्था. प्रेम ही अंतःकरणाची प्रथम अवस्था आहे आणि त्या प्रेम या अवस्थेला त्यालाच असं भाव म्हणतात. अशा प्रकारचा भाव आहे, हे शास्त्र आहे. शुद्ध अंतःकरणामध्ये प्रेमाची निर्मिती होणं आणि प्रेमामध्ये प्राप्तीची जेवढी आतुरता असेल ती कशातही सापडणार नाही. इथं तुम्ही रोज येता, तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण करत आहे, त्या गाथ्याच्या प्रती तुम्हाला प्रेम आहे म्हणून तुम्ही तुमचे घरदार सोडून 3-4-5 घंट्याकरता इथं पारायणात घेऊन असता. प्रेम नसेल तरी येणार नाही. इथं संपल्यानंतर पुन्हा तुमच्या घरचं प्रेम जागा होतं, पुन्हा घरी जातात. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर भावामध्ये स्थायित्व येत असते, स्थायी भाव निर्माण होत असतो. परंतु अंतःकरणामध्ये विक्षिप्त दशा असेल, किंचित प्रेमाचं प्राकट्य होईल पण स्थायी भाव निर्माण होणार नाही, स्थिरता निर्माण होणार नाही, अखंडता निर्माण होणार नाही, एकोपा निर्माण होणार नाही, निष्ठा निर्माण होणार नाही. प्रेम जर विक्षिप्त असेल तर स्थायी भावाचा अभाव, आणि प्रेमामधली दशा विक्षेप शून्य असेल तर स्थायी भावाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून भगवंताची प्राप्ती हा स्थायी भाव आहे आणि अन्य विषयाची प्राप्ती हा अस्थायी भाव आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दम नाही. आणि म्हणून मला सांगायचं की भगवत प्राप्तीची ही तळमळ, ते म्हणतात चित्त पांडुरंगा झुरतसे, रात्रंदिवस भगवंताच्या प्राप्ती करता चित्त तळमळत आहे. भागवतामध्ये विषय आहे, भगवंत ज्यावेळी अंतर्धान होतात त्यावेळी गोपिकांच्या अंतःकरणामध्ये एक विरहाचे भाव निर्माण होतात आणि त्या विरहामध्ये ज्या विषयाच्या प्रती विरह झालेला आहे तो विषय, त्या विषयाची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे असं त्याला वाटायला लागतं. म्हणून तुकोबारांनीच म्हटलेलं आहे, निरखत निरखत गेली हो, निरखत निरखत गेली हो, पाहे तव तन्मय झाली हो. निरखत निरखत गेली हो, पाहे तव तन्मय झाली हो. तन्मय ही अवस्था आहे, दशा आहे. तन्मय ही अवस्था आहे, तन्मय ही दशा आहे. अतिशय उत्कृष्ट दशा आहे. भक्तीची तन्मयता एक दशा आहे. तन्मय शब्दाचा अर्थ आहे तन्मय, परमात्ममय होणे. हृदय परमात्ममय होणे ही तन्मय दशा आहे. असो झुरतसे या शब्दाचा अर्थ, चित्त पांडुरंगा झुरतसे, पांडुरंग चित्त झुरत आहे. गोपिकांच्या शब्दात सांगतात
एवं ब्रुवाना विरह कातुरा वृषम् एवं ब्रुवाना विरह कातुरा वृषम् व्रजश्रिये कृष्ण विषक्त मानसा विसृज्य लज्जा मृदुस्म सुस्वरम् गोविंद दामोदर माधवेति एवं ब्रुवाना विरहातुरा वृषम्। गोपिका श्रीकृष्णाला बोलत असताना त्याच्या मनामध्ये जो विरह झालेला आहे, अतिशय मोठा विरह। ब्रजश्री हा कृष्ण विषक्त मानसा, ब्रजभूमीतील स्त्रिया गवळणी गोपिका ज्यावेळी त्यांचं अंतःकरण श्रीकृष्णाच्या प्रती आसक्त झालेलं आहे, त्यांच्या अंतःकरणाचा एक विषय कृष्ण विषय तो त्यांचा झाला नाही। नावडे जनधन माता पिता माय बाप बंधुजन सर्व अशा प्रकारचा विषय मात्र एक झालेला आहे। आणि त्यावेळी भगवंताच्या प्रती आतुरता प्रकट झाल्यानंतर विसृज्य लज्जा मृदुस्म सुस्वर, त्यांनी लज्जेचा